या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी अधिपतीसमोर हात जोडत असतात, मात्र अधिपती म्हणतो की आजी तू कशाला हात जोडतीये, त्यांना जायचं असेल तर जाऊ दे. आणि तितक्यात चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते अधिपतीला म्हणत असतात की अरे अधिपती तू इथे काय करतोय, तिकडे अक्षरा घर सोडून चालली, प्लीज जाऊन थांबव तिला, हवं तर मी तुझ्या पुढे हात जोडतो. आणि मग ते सुद्धा अधिपती पुढे हात जोडतात, पण अधिपती त्यांचं काही ऐकत नाही. उलट तो चारुहास सरांवर ओरडतच म्हणतो की तुम्ही पुढे येऊ नका, आहे तिथेच थांबा. आणि त्यावर चारुहास सर म्हणत असतात की ठीक आहे, मी तुझ्याजवळ येणारही नाही, तुला हातही लावणार नाही, मात्र प्लीज जाऊन अक्षराला थांबव. अरे ती तुझी बायको आहे, या घरची लक्ष्मी आहे. तुला आठवतंय ना, जेव्हा तुझी आई हे जग सोडून गेली होती तेव्हा आपल्या घराची किती वाताहत झाली होती, आणि आता तुझी बायको हे घर सोडून चालली आहे. जर अक्षरा हे घर सोडून गेली ना, तर आपलं घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आधीच आपल्या घरामागे 7:30 लागली आहे, तू जाऊन थांबव तिला. मात्र अधिपती काही ऐकत नाही, तो फक्त बेडवर बसलेला असतो. चारुहास सर त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र अधिपती म्हणत असतो की मी त्यांना हे घर सोडून जायला सांगितलं नाही, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय. तर चारुहास सर आणि आजी म्हणतात की अरे मग निदान तू तिला थांबव तरी. पण अधिपती म्हणतो की जर मी त्यांना थांबवलं तर त्या आईसाहेबांना या घरातून बाहेर काढतील, आणि मी तसं होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या. आणि ते ऐकून आजींना आणि चारुहास सरांना खूप वाईट वाटतं. चारुहास सर म्हणत असतात की तुला जो काही राग काढायचा आहे ना, तो हवं तर माझ्यावर काढ, पण त्या पोरीला थांबव. आपल्या सगळ्यांना तिची गरज आहे, या घराला तिची गरज आहे. पण अधिपती ओरडूनच म्हणतो की तुम्ही जा इथून, मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे. आणि ते ऐकून चारुहास सर आणि आजी पटकन तेथून बाहेर येतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की काय झालं सूनबाई, काही बोलत का नाही तुम्ही, आता आम्ही जे काही बोललो ते काय पुन्हा बोलू का. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की त्याची काही गरज नाहीये, कारण माझे कान आणि डोळे उघडे आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की बरं झालं हे तुम्हीच आम्हाला सांगितलं. ते खरं तर ना तुमच्यासारख्या माणसांचा एक प्रॉब्लेम असतो, 2+2=4 हे साधं गणित त्यांना कळत नाही, त्यांना प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन बघायची असते. तुम्ही सुद्धा तेच केलं आणि तोंडावर पाडलात. आणि पुढे ती अक्षराला धमकीच देत म्हणते की आता बाहेर जाऊन अजून खड्डे खणू नका, तुमच्या हाती काही लागणार नाही, प्रत्येक वेळी तुम्ही तोंडावरच पडाल हे लक्षात ठेवा, त्यामुळे निघा आता. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं बघून अक्षरा खूप चिडते. तर भुवनेश्वरी मुद्दाम तिला म्हणत असते की आता कुठे जाणार हो सुनबाई तुम्ही, माहेरी जाणार की काय. खरं तर तुमचं हे एवढं सामान बघून ना तुमच्या आईवडिलांची काय अवस्था होईल. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की त्याची तुम्ही काळजी करू नका, माझ्या आईबाबांना सांभाळायला मी समर्थ आहे, तुम्ही हा सगळा विचार करायची गरज नाही. आणि ते ऐकून दुर्गी मध्येच म्हणते की अगं एवढा ताठपणा कोणापुढे दाखवते तू, माझ्या ताईपुढे का, तुझी तेवढी लायकी तरी आहे का. मात्र भुवनेश्वरी दुर्गीला शांत राहायला सांगते आणि अक्षराला मुद्दाम म्हणते की सूनबाई कधी कधी ना तुम्ही नमतं घ्यायला सुद्धा शिका, एवढा ताठरपणा बरा नव्हे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच नेमका अधिपती त्या ठिकाणी येतो, आणि त्याला बघून भुवनेश्वरी लगेच तिची बोलण्याची वागण्याची पद्धतच बदलते. ती अक्षराला म्हणू लागते की सूनबाई तुम्ही हे घर सोडून नका जाऊ, तुम्ही या घरच्या लक्ष्मी आहात, आम्हा सगळ्यांना तुमची गरज आहे. खरं तर आम्ही जे काही केलं ना ते आमच्या सुखासाठी केलं, पण आमची चूक झाली, आम्हाला मान्य आहे. आणि संसार सुख आमच्या नशिबातच नाही आहे म्हटल्यावर त्याला तुम्ही तरी काय करणार ना. मात्र तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, इथे तुमचा नवरा आहे, तुमचा संसार आहे, हवं तर आम्ही हे घर सोडून जातो, पण तुम्ही इथेच थांबा. आणि तिचं असं बदललेलं बोलणं बघून अक्षराला तर आश्चर्यच वाटतं. ती भुवनेश्वरीकडे रागातच बघू लागते आणि म्हणू लागते की मी हे घर सोडून जावं असंच वाटतंय ना तुम्हाला. पण भुवनेश्वरी म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही सूनबाई, तुम्ही हे घर सोडून जावं असं आम्हाला खरंच वाटत नाही आहे, कारण अधिपतींचा तुमच्यावर किती जीव आहे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमच्याशिवाय त्यांचं मन या घरात रमणार नाही, निदान त्यांच्यासाठी तरी तुम्ही इथेच थांबा. मात्र अक्षरा त्यावर काही उत्तर देत नसते, ती फक्त भुवनेश्वरीकडे आश्चर्याने बघत असते. आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला म्हणते की तुमची ही नाटकं ना बंद करा, तुम्ही तर सरड्यापेक्षा पण पटकन रंग बदलता, आणि कशासाठी हे सगळं, तुमच्या या अशा दुटप्पीपणाचा ना मला आता कंटाळा आला आहे. तुमच्यासारख्या बाईसोबत मी या घरात राहू शकत नाही.
आणि ते ऐकून अधिपती त्या ठिकाणी येत म्हणतो की मास्तरीणबाई हे सगळं काय बोलताय तुम्ही. मात्र भुवनेश्वरी मध्ये पडत म्हणते की अधिपती तुम्ही त्यांना काही बोलू नका, त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मात्र आम्ही त्यांच्यापुढे हात जोडतो आणि ती मुद्दाम अक्षरापुढे हात जोडत तिला थांबण्याची विनंती करते. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब यांच्यापुढे हात जोडायची काही गरज नाही आहे. तर दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट बघत असतात. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही म्हणून त्यांना काळजी वाटत असते. आईबाबांना म्हणत असते की तुम्ही जाता का तिच्या घरी. मात्र ते म्हणतात की नाही ग, आपण असं तिच्या घरी जाणं बरोबर दिसणार नाही, आपण थोडा वेळ तिची वाट बघू. मात्र आईला खूप भीती वाटत असते. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही यांच्यापुढे हात जोडायची काही गरज नाही आहे. त्यांना जर घर सोडून जायचं असेल ना तर जाऊ द्या. आणि ते ऐकून आजी आणि चारुहास सर म्हणतात की अरे अधिपती काय बोलतोय तू तिला थांबव. पण तो नकार देतो. तर भुवनेश्वरी मुद्दाम आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अधिपती तुम्ही तरी सुनबाईंना थांबवा, हवं तर आम्ही हे घर सोडून जातो, पण त्यांनी हे घर सोडून जाता कामा नये. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की बघितलं ना तुम्ही मास्तरीणबाई, आईसाहेबांना तुमची किती काळजी आहे ते. मात्र तुम्ही अजूनही त्यांच्यावरच नको ते आरोप करतायत, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आता हे तुमचं अति झाले. मात्र ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती तुम्हाला कळत नाही आहे यांचं खरं रूप काय आहे ते. मागाशी आम्हाला धमकी देत होत्या, हे घर सोडून जायला सांगत होत्या, मात्र तुम्हाला बघितल्यावर अचानक यांचं वागणं बोलणंच बदललं. आत्ता माझ्या लक्षात आलं की या अचानक अशा का बोलायला लागल्या ते. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही सुनबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त तुम्हाला इतकंच सांगत होते की या घरावर आणि घरातल्या माणसांवर माझं खूप प्रेम आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही यांना काही समजावू नका, या काही ऐकायला तयारच नाही आहेत. आणि त्यांना आता या घरात जर राहायचं नसेल ना तर जाऊ द्या त्यांना हे घर सोडून, तसंही त्यांच्या वाचून आपलं काही अडत नाही. मात्र तरीही भुवनेश्वरी म्हणत असते की नाही अधिपती, सुनबाई या घरच्या लक्ष्मी आहेत, त्यांना या घरातच राहू द्या, हवं तर मी हे घर सोडून जाते, मी कुठेही जाऊन राहील, काहीही खाईल. पण तितक्यात दुर्गी म्हणते की अगं ताई हे काय बोलतेस तू, या घरासाठी तू आयुष्यभर किती कष्ट केलेत विसरलीत का. खरं तर आता तुला या घराची, या माणसांची, प्रेमाची किती गरज आहे. आणि असं असताना तू या सगळ्यांपासून दूर कशी राहणार. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की नाही दुर्गे, सुनबाईंसाठी मला हे घर सोडायलाच हवं. पण त्यावर अक्षरा म्हणते की या सगळ्याची ना काही गरज नाही आहे. कारण मुळात मी तुम्हाला माझी सासू मानतच नाही. माझी सासू अधिपतींच्या लहानपणीच वारली, त्यामुळे माझा आणि तुमचा काही संबंध नाही आहे. आणि ते ऐकून मग अधिपती खूपच चिडतो आणि अक्षराला म्हणतो की तुमचं आता अति होतंय. आईसाहेब तुम्हाला एवढं समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरीही तुम्ही त्यांचं ऐकत नाही आहेत म्हटल्यावर मी आता काही बोलू शकत नाही. चला हवं तर मी तुम्हाला दारापर्यंत सोडतो, पण आता तुम्ही जा. आणि मग त्यानंतर तो अक्षराची बॅग घेऊन दारापर्यंत जातो. त्यामुळे अक्षराला तर खूप वाईट वाटतं आणि मग तीसुद्धा रडतच दारापर्यंत येते. ती अधिपतीकडे बघत असते आणि मग ती त्याचा हात पकडते, पण तो रागातच हात झिडकारतो आणि दुसरीकडे मान वळवतो. आणि मग शेवटी अक्षरा त्या घरातून बाहेर पडते. तर दुर्गी लगेच तिच्या तोंडावर घराचा दरवाजा बंद करून घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.